सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय भावांनो. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा चालू आहे, महाराष्ट्रातच नाही तर पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा एक चर्चा चालू आहे की 16 मेला संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद आणि बैठक ठेवली, तर काय निर्णय होतो आणि काय नाही. आणि पोलीस प्रशासनाचे फोन पण येत आहेत की किती लोकसंख्या येईल, किती जण येतील, कोण कुठनं जाणार आहे, माजलगाववरनं किती जाणार आहेत, परभणी नांदेड इकडनं खालून लातूरकडनं कोण कोण येणार आहेत, किती गाड्या येतील, काही अंदाज आहे का. तर भावांनो, पोलीस प्रशासनाला सांगण्यात आलं आहे की हे वादळ आहे, ह्या वादळाचा अंदाज सांगता येत नसतो. त्यामुळे उद्याची 16 मे अभूतपूर्व बैठक होणार आहे. त्या बैठकीला जसं की आपण म्हणू शकतो की आकाशातल्या चांदण्या मोजता येत नाहीत त्या पद्धतीनं लोकसंख्या येणार आहे. याच्या आधीही अशी एक बैठक झाली होती. त्या बैठकीला तर डायरेक्ट हवेपर्यंत समाज बांधव उभा होते आणि बैठक होती कुठं, उपोषणस्थळी. त्याच पद्धतीनं वाजत गाजत त्याच पद्धतीनं उद्याच्याला लाखो बांधव बैठकीला नक्की असतील. आणि कोण कोण येणार आहे ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपली कशी तयारी चालू आहे, गावातून तुम्ही मोटरसायकलवर येणार आहात का फोर व्हीलर गाडीमध्ये येणार आहात. नक्कीच तुम्ही मोटरसायकलवर येऊ नये, माझं साफ म्हणणं आहे. मोटरसायकलवर येऊ नये. यायचं असेल तर सकाळी तुम्ही 10च्या किंवा 11च्या आतमध्ये, सकाळी 10च्या किंवा 11च्या आतमध्ये तुम्ही आंतरवलीत असावं. कारण ऊन खूप आहे, ऊन लागू शकते. त्यामुळं आपण आपल्या शरीराची जीवाची काळजी घेऊन सर्व काम करावं. परंतु येत असताना देखील आपण आपल्या कानाला रुमाल वगैरे घेऊन यावा. पाण्याची बॉटल आपल्यापाशी असणे गरजेचं आहे. चॉकलेट, साखर अशा इतर काही गोष्टी आपल्यापाशी असणं गरजेचं आहे. कारण की ऊन खूप आहे. जर ऊन खूप असल्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण खरं तर उन्हाचा प्रवास टाळावाच. जरी यायचं असेल तर आपला कानाला रुमाल असावा, पाण्याची बॉटल आपल्यापाशी असावी. आणि आपण नक्कीच सराटे आंतरवलीमध्ये भेटणार आहोत. उद्या संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील. बघा, गजानन भाऊ म्हणतात आजच मुक्कामाला येणार आहेत. मी कालच एक पोस्ट टाकली होती. अनेक बांधवांचे फोन आलेत की भाऊ आम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज 15 तारखेलाच आंतरवलीत या ठिकाणी मुक्कामी जात आहोत. कारण की पाटलांनी बोलावं आम्ही नाही जावं असं कधी होणार नाही. निस्वार्थ नेतृत्व भेटलंय. निस्वार्थ नेतृत्व तुमच्या आमच्यासाठी झगडताय. त्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहणं तुमची आमची काळाची गरज आहे. पाटलाने आवाज दिला, उद्या बैठक आहे, पत्रकार परिषद आहे. लाखो बांधव उद्या आंतरवालीमध्ये दिसतील. काही जण तर आजच निघताय, आजच मुक्कामाला येत आहे. दूरवरचे बांधव आजच मुक्कामाला येत आहे. कशी तयारी आहे तुमच्या इकडं? आज मुक्कामाला येत आहे. ओके या. त्या ठिकाणी तुमची मुक्कामाची देखील व्यवस्था केली जाईल. तुमच्या आपल्याला तर माहिती आहे आंतरवलीमध्ये गेल्याच्या नंतर आंतरवलीचं काय म्हणतो पदर, आंतरवलीचा पदर खूप मोठा आहे. किती जण जरी आले तरी त्या आंतरवलीमध्ये मावून घेतले जातात तर त्यांना तेवढं प्रेम मिळतं त्या ठिकाणी. त्यामुळे नक्कीच उद्या अभूतपूर्व गर्दी असणार आहे. ती गर्दी बघण्यासाठी नक्की यावं. जय शिवराय. थोडं कनेक्शन स्लो होईल आहे, काही अडचण नाही. चला, नक्की आपल्याला उद्या भेटायचं आहे सराटी आंतरवलीमध्ये. आणि हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं आपल्याला एकवटायचं आहे. परत एकदा हा लढा येणाऱ्या पिढीसाठी परत तीव्र करायचा आहे. ओके, उद्या येत आहे, काही जण उद्या येत आहे, काही जण आज येत आहे. चला भावांनो, तयारी करा, कामावरून घ्या, कामाचं नियोजन देखील लावून घ्या. काही कामाचं नियोजन बाकी असेल तर ते नियोजन करून घ्या. आणि आपल्याला उद्या नक्कीच सराटी आंतरवलीमध्ये यायचं आहे. आदेश काही येऊ,
आदेश काही येवो, आदेश तो पाळला जाईल. फक्त आणि फक्त संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी उपोषण करू नये. जय विरू येणार आहेत अण्णा, अहिल्यानगरवरून येणार आहेत विलास भाऊ. नक्कीच दादा, नक्कीच येणार आहोत, नक्कीच. चला नक्कीच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे सोबत. उद्या येतोय. ओके भोसले साहेब उद्या येत आहे पुण्यावरनं.